मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत संत तुकाराम महाराज यांचं भंडारा डोंगर। हे फार डोंगरावरचं ठिकाण आहे आणि तुम्ही पाहताय पलीकडे जो परिसर दिसतोय तो आहे चाकण MIDC। तुम्ही पाहताय तो चाकण MIDC आहे। रामकृष्ण हरी। मित्रांनो, तुम्ही हे जे समोर आता पाहताय हे एक जुनं मंदिर आहे। जुनं बांधकाम आहे आणि आता त्याच मंदिराच्या समोर भव्य दिव्य असं नवीन मंदिर बांधण्यात येत आहे। एक उत्कृष्ट कलाकुसर केलेले पिलर्स, म्हणजे अगदी पुरातन काळाची आठवण येईल असे पिलर्स आहेत या ठिकाणी आणि काम जोरात चालू आहे। तुम्ही बघताय भव्य असं मंदिर आहे। हे आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं भंडार डोंगर स्थान। जशी आपण दक्षिणेला मंदिर आपण बघतो, त्याची कलाकुसर बघतो, तशीच आठवण या ठिकाणी येते आणि फार बारकाईने आणि सुंदर असं काम या ठिकाणी चालू आहे। तुम्ही पाहताय हे काम मंदिर पूर्ण झाल्यानंतर फारच छान दिसेल। मी याचं ठिकाण तुम्हाला पाठवतो, एकदा जरूर या ठिकाणी या। आता आपण आहोत संत तुकाराम महाराज यांचा भंडारा डोंगर आणि तुम्ही पाहताय समोर संत तुकाराम भक्त निवास आहे। छोटी छोटी दुकानं आहेत। जर कधी योग आला या ठिकाणी येण्याचा तर या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे भाविकांसाठी। छोटी छोटी दुकानं आहेत, खाऊची पण दुकानं आहेत आणि खूप छान असं इथे या ठिकाणी वातावरण आहे। उंच असं डोंगरावरती हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी कामंसुद्धा चालू आहेत। वरती पाहता तुम्ही मंदिराचं पण काम चालू आहे। इथे एक छोटंसं शॉपिंग मॉलसुद्धा आहे। आता इथे कसं यायचं हे तुम्हाला मी सांगतो। हा आहे तळेगाव चाकण रस्ता, मुख्य रस्ता आणि तळेगावपासून 8 ते 10 किलोमीटरवरती हे ठिकाण आहे। त्याला श्री क्षेत्र भंडारा डोंगर असं म्हणतात। हे तालुका मावळ जिल्हा पुण्यामध्ये येतं आणि हा सुरुवातीचा पायथा आहे गडाचा, डोंगराचा आणि इथून आपल्याला 2 ते 2.5 किलोमीटर वरती भंडारा डोंगर आहे। धोकादायक वळणे आहेत, रस्ता चांगला आहे, वरती राहण्याची खाण्याची सोय आहे व्यवस्थित। रामकृष्ण हरी। मित्रांनो, आत्ता आपण भंडारा डोंगरावरती जाऊन आलो। विश्ववंदनीय तुकाराम महाराजांची पावले ज्या डोंगराला लागले ते डोंगर हे आहे। 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
यांनी आपले मानले. पर्यावरणाविषयी चेतनतत्व एकच आहे असे त्यांनी मानले व तुकाराम महाराजांनी सांगितले. व आपल्या या डोंगराच्या भंडारा डोंगरावरती रामचंद्र आणि भंडारा या डोंगराभोवती हा डोंगर आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी येऊन या तुकाराम महाराजांच्या पवित्र स्थानी भेट द्यावी